संभाजीनगर महापालिकेसाठी पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने मतदान होणार आहे। प्रभाग पद्धती म्हणजे एका प्रभागात 4 उमेदवार असणार आहे। त्यामुळे प्रत्येक मतदाराला 4 वेळा मतदान करावं लागणार आहे आणि यामुळेच नागरिकांमध्ये संभ्रम आहे। नक्की किती ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर असतील, एका माणसाला किती वेळा मतदानाची ही बटन दाबावी लागणार, याबद्दल अनेक संभ्रम निर्माण झाले आणि हेच निराकरण करण्यासाठी संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जे श्रीकांत आपल्यासोबत आहेत। सर, पहिला संभ्रम, एका मतदाराला किती वेळा मतदान करावं लागणार आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे? आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहेत। प्रभाग पद्धती निवडणुकी म्हणजे प्रत्येक एक मतदारांना 4 उमेदवार निवडायची, म्हणजे 4 मतदान करण्याची त्यांना अधिकार आहे। आपल्याकडे एकूण 115 आहे आणि 115 पैकी 28 प्रभाग असे असणार आहे की ज्या ठिकाणी 4 मतदान करायचं। एकच प्रभाग जो 29वा आहे त्या ठिकाणी 3च मतदान करायचे, कारण जागाच 3 निवडायची आहे। त्यामुळे आता या पहिल्यांदाच प्रभाग पद्धती होत आहेत। आता आपण हे बघूया की आता नामनिर्देशन झाला, माघार झाले, चिन्ह वाटप झाला। आता चिन्ह वाटप झाल्यानंतर आपल्या आता कुठे मशीन 2 लागत आहेत आणि कुठे 3 लागत आहेत, कुठे 4 लागत आहेत। पॉप्युलर ओपिनियन म्हणजे सर्व मत असं आहे की 4 जर म्हणजे एका प्रभागात 4 उमेदवार असेल तर प्रत्येक उमेदवारासाठी एक मशीन असणं गरजेचं आहे किंवा अशा पद्धतीची चर्चा आहे। असे नाहीये, कारण ज्या ठिकाणी उमेदवारांच्या संख्येप्रमाणे आपण मॅक्झिमम 4 ठेवता येते, परंतु ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट्सच कमी आहे आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे असे म्हणणं असतं की मतपत्रिका ब्रेक शक्यतो करू नये। म्हणजे मतपत्रिका म्हणजे अर्ध मतपत्रिका इधर, अर्ध मतपत्रिका तिकडे। आणि जर एकूण कॅन्डिडेट्स 56 प्लस 3 नोटा, 4 नोटा, मग ते मास्किंग असतं। जर जास्त होत असेल तर तो वेगळ्या प्रक्रियेकडे वळतो। कसं असेल, मला डेमो दाखवा की कसं असेल हे सगळं। आता आपल्याकडे 29 प्रभागामध्ये ज्या ठिकाणी 4 बॅलेट युनिट, याला आपण बॅलेट युनिट म्हणतो, याला वेगवेगळ्या कलर मधले बॅलेट युनिट। नाही, हे बॅलेट युनिट, दिस इज बॅलेट युनिट, दिस इज बॅलेट पेपर आहे, ये बॅलेट पेपर आहे। तो आता आपल्याकडे 4 प्रभाग म्हणजे 4 मशीन असणार, 12 प्रभाग असणार, 3 असलेलं 13 असणार, 2 असलेलं 4 असणार। आता तुम्हाला कितीही मशीन काही असेल, प्रभाग क्रमांक ज्या काही प्रभाग, उदाहरणार्थ 1 असेल, 29 असेल, त्याचा पांढरच असणार। ब चे जे आहे गुलाबी, फिका गुलाबीच असणार आणि क चे जागा आहेत फिका पिवळा आणि ड च्या ज्या आहे फिका निळा। अशा पद्धतीने हे मतपत्रिका असणार। बरं, आता म्हणजे इथे उमेदवार कमी आहे म्हणून 2 मशीनवर सगळं आलंय असं म्हणायचं? सगळे आलं, म्हणजे आता या प्रभागामध्ये फक्त 3च आहे, 3 आहे, मग असे 3 पद्धतीने। मग मतदान कसं करायचं? म्हणजे आता हे सलग दिसतंय आम्हाला सगळं बॅलेट युनिट। आता तुम्हाला जे उघडं दिसत आहेत आणि एक क्लोज आहे, हे क्लोज आहे। ज्या वेळेला तुमची ओळख पटल्यानंतर आपल्या जे पोलिंग ऑफिसर 3 जे आहे हे बॅलेट देतो। हे बॅलेट दिल्यानंतर त्याच्याकडे असे हे लाल हे असतो आणि जे मतदार आहे ते मतदार कक्षामध्ये जातो। त्याच्या समोर अशा पद्धतीचे दिसेल किंवा अशा पद्धतीचे दिसेल किंवा अशा पद्धतीचे दिसेल। म्हणजे उमेदवारांच्या संख्येवर बॅलेट युनिट सगळे अवलंबून असणार आहे, बरोबर? सो आता या ठिकाणी आल्यावर तुम्हाला यापैकी एक निवडणार, याच्यापैकी एक दाबणार, याच्यापैकी हे दाबणार। अजून आवाज आले नाही, जोपर्यंत एक मोठा बीप आवाज येत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। चौथ्याचं दाबायचं, चौथ्याचे दाबायची, म्हणजे त्यांचा 4 वेळा, म्हणजे 4 ठिकाणी मी मतदार दाबलो। आता ज्या ठिकाणी 3 आहे त्या ठिकाणी बघूया। आता हे पांढरं म्हणजे अ जागासाठी मी 1 निवडलं, मी प्रयत्न करतो की अ जागामध्ये दुसऱ्या दाबण्याची, नाही होणार, बाकी सगळे लॉक, म्हणजे सगळेच लॉक होतो, कारण याच्यापैकी एकच तुम्हाला दाबायचे। मग फिका गुलाबी पैकी आपल्याला 1 दाबायची, तुम्ही दाबा। आता फिका पिवळा पैकी 1 दाबा,
म्हणजे अजून प्रक्रिया बीप आवाज आले नाही. बीप ऐकायला आले नाही. आता याच्यापैकी एक दाबा. ओके, म्हणजे मी 3 मशीनवरची 4 बटन म्हणजे 4 माझी मतं पूर्ण झाली आणि त्यानंतर ही लॉंग बीप आली म्हणजे माझी मतदान प्रक्रिया संपली आहे, बरोबर. आणि असंच सगळं अनुकरण 4 मशीन्स किंवा 4 बॅलेट युनिट आहे तिथे सुद्धा. येस. परत आता तुम्हाला समजावल्यानंतर आता तुम्ही पण पहिल्यांदाच प्रभाग पद्धती पण पहिल्यांदाच करतोय. आता तुम्ही दाबा. अच्छा, एक मतदान, हे दुसरं झालं, हे तिसरं, ओके, आणि हे चौथं. ठीक आहे. तो अशा पद्धतीने प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदाराला 4 मतदान करण्याची, फक्त 29 प्रभाग ज्या ठिकाणी 3 निवडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला 3च मतदान करण्याची अनुमती. एक आणखी एक संभ्रम विचारतो, म्हणजे अगदी सरमडी, आता 4 मशीन्स इथे आहे पण इथे बॅलेट युनिट तुटलेलं आहे. हे बॅलेट पेपर अर्धा इथे लावलेला आहे, अर्धा इथे लावलेला आहे. आता काउंट करताना या मशीनचं पूर्ण मतदान एकत्र काउंट होईल, मग याला किती मिळाले आणि याला किती मिळाले हे कसं? हे रिझल्ट मध्ये ज्या वेळेला आपण रिझल्ट वर ज्या वेळेला करणार आहे, रिझल्ट मध्ये सांगतं वॉर्ड क्रमांक, समजा हे वॉर्ड क्रमांक 26चा बॅलेट 1, बॅलेट 1 पहिला कॅन्डिडेट किती मतं पडली, दुसऱ्याला किती पडली, मग बॅलेट 2. अच्छा, बॅलेट 2 म्हणजे परत म्हणजे एक मशीन 2 याच्यात क्लासिफिकेशन करता येतं. हा 4-5 करता येत, 5 जागा करता येत. कारण आपल्याकडे 5 सदस्यीय प्रभाग आपल्याकडे नाहीये, दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये आहे. बरं, म्हणजे 4 मशीन वापरायचं कुठलं कंपल्शन नाहीये किंवा निवडणूक आयोगाने सांगितलेलं नाहीये. कारण शक्यतो मतपत्रिका तुटता कामा नये. आता तुम्ही ह्या 2 मध्ये बघितलं, मतपत्रिका कुठे तुटलेली नाही. कारण नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहे तो 64 पेक्षा जास्त नाही आहे. इथं आपल्याला का करावं लागलं, अशा पद्धतीचं 2च ठिकाणी आपल्याला करावं लागलं. कारण की हे टोटल कॅन्डिडेट्स 15 आहे आणि एक बॅलेट युनिटमध्ये 15 बसू शकत नाही. ते कुठेतरी ते तोडावंच लागलं असतं. अखेरचा प्रश्न विचारतो, 16 पेक्षा जास्त असलं पुढे तर काय, एकाच्यावर 16च येते, त्याला राज्य निवडणूक आयोगाचं वेगळं डायरेक्शन्स येतं. ठीक आहे. हे होते जी श्रीकांत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की प्रभाग पद्धतीत मतदान करणं सोपं आहे, फक्त प्रक्रिया समजून घेण्याची गरज आहे आणि झी 24 ताससाठी त्यांनी खास ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समजावून सांगितलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.